Welcome to Sir Shiksha Learning App. I am Shella. Welcomes you in today's video. Today we are going to start class 6 unit number 2 and the lesson number is 2.3. The lesson name is An Invisible Bench. Students, this is an activity. This is a game. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो लेसन आहे हा लेसन म्हणजे काय तर यामध्ये एक गंमतशीर आपल्याला एक खेळ दिलेला आहे किंवा एक ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. यामध्ये असं तुम्हाला गोष्ट किंवा कवितेच्या स्वरूपामध्ये काही नाही आहे, तर तुम्हाला कन्व्हर्सेशन करायचं असेल तर कन्व्हर्सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने सेंटेन्स फॉर्म करू शकतो त्यासाठी तुम्हाला हेल्प करणारा हा लेसन आहे. सो नाऊ वी स्टार्ट अवर लेसन दॅट इज ॲन इनविजिबल बेंच. इनविजिबल बेंच म्हणजे काय? अदृश्य असा बाक. बाक म्हणजे काय? ज्याच्यावर आपण बसतो. जनरली आपण त्याला बाकडा किंवा बाकडं न म्हटल्यापेक्षा बेंचेस असा नेहमीसाठी म्हणत असतो. तर आता हा जो गेम आहे या गेममध्ये एक अतिशय सुंदर अशी गंमत घडणार आहे. तिथे काय आहे तर मुलं आहेत आणि मुलं एक असा गेम खेळत आहे. तो सगळा कसा आहे? इमॅजिनरी फॉर्ममधला आहे. इनविजिबल म्हणजे काय तर तिथे खरोखरचा असा कुठलाही बेंच नाही आहे, तर त्यांनी फक्त इमॅजिन केलेला आहे आणि त्या इमॅजिनेशनवरती हा पूर्ण त्यांनी गेम सुरू केलेला आहे. नाऊ Aman walks on stage and squats down as he is sitting on a bench that is invisible. Bina walks up to Aman. आता कशा पद्धतीने काय काय घडते आपल्याला सांगितलेलं आहे. इथे आता आपल्याला अमन स्टेजवरती चालत आला आहे आणि स्टेजवरती कुठल्याही प्रकारचा बेंच नाही आहे, परंतु तो असा भासवतो आहे की इथे एक इमॅजिनरी बेंच आहे जो की कुणाला दिसत नाही आहे, पण तो आपण त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने तो स्टेजवर आला. त्याचबरोबर तिथे बीना होती. त्यानंतर आता तो आला आणि त्या इनविजिबल बेंचवरती बसलेला आहे असं तो सांगतोय. नाऊ बीना, व्हॉट आर यू डुईंग? आता बीनाला काही समजत नाही म्हणून बीना म्हणते, तू काय करतोयस? अमन, आय एम सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. मी हा जो अदृश्य स्वरूपाचा बेंच आहे त्यावरती बसत आहे. देन बीना, कॅन आय जॉईन यू? आता हा गेम आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे खरोखर इथे बेंच नाही आहे, पण गेमला आपल्याला स्टार्ट करायचं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने तो पूर्ण करायचं आहे म्हणून ते सुद्धा म्हणते, मग मी तुला जॉईन करू शकते का? म्हणजेच काय तर या बेंचवरती मी सुद्धा बसू शकते का? अमन, शुअर, ठीक आहे तू बसू शकते. देन अमन गेट्स अप, मूव टू वन साइड्स. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच व्हेन चंदा वॉक्स अप टू देम. आता दोघंही जण त्या इनविजिबल बेंचवरती बसलेले आहेत. तेवढ्यात तिथे एंट्री होते चंदाची. आता चंदा काय म्हणते बघा, व्हॉट आर यू डुईंग? ती सुद्धा सेम क्वेश्चन विचारते, तुम्ही काय करताय? अमन अँड बीना, वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. मग त्यावरती रिप्लाय येतो चंदाचा, कॅन आय जॉईन यू? अमन अँड बीना से शुअर. म्हणजे पहिलंच क्वेश्चन परत रिपीट होतं. इथे आता चंदा म्हणते की मग मी तुम्हाला जॉईन करू शकते का? मी सुद्धा हा बेंच शेअर करू शकते का? तर त्यावरती ते दोघंही आन्सर देतात, वाय नॉट, म्हणजे तुम्ही ठीक आहे तू बसू शकतेस. Then Aman and Bina get up, move to one side and three sit down again when Dinesh and Ekta walks up to them. आता तिघही जण त्या बेंचवरती बसलेले आहेत. आता परत दोन मुलांची एंट्री होते. त्यामध्ये दिनेश आणि एकता आहे. सेम क्वेश्चन इथे विचारले गेलेला आहे. दिनेश आणि एकता सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग? देन अमन, बीना, चंदा रिप्लाय टू हिम, वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. दिनेश आणि एकता, कॅन वी जॉईन यू? अमन, बीना अँड चंदा से शुअर. सेम आहे. हे सुद्धा त्यांना विचारतात आम्ही जॉईन होऊ का? तुम्ही काय करता वगैरे वगैरे. म्हणजे परत रिपीट झालेलं आहे. देन दे गेट अप, मूव अ लिटिल टू वन साइड्स. ऑल 5 चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. आतापर्यंत 5 जण तिथे आलेले आहेत आणि त्या तो जो बेंच आहे तो 5 सीटर आहे असं आपण समजू आणि एका लाईनने ते बसलेलं आहे. सो लुक ॲट द पिक्चर. देअर आर 4 children sitting on the bench and one is standing behind him. म्हणजे त्यांच्या समोर आता एक मुलगा 5 जण बसलेले आहेत आणि एक उभा आहे. हे पिक्चर आपल्याला इथे दिसतंय. फारुक वॉक्स ऑन स्टेज. तेवढ्यात आता हा जो स्टँडिंग पोझिशनमधला बॉय आहे त्याचं नाव आहे फारुक. फारुक, व्हॉट आर यू गाईज डुईंग? जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. सेम क्वेश्चन, तुम्ही काय करतायत? त्यावरती सगळेजण म्हणतात की आम्ही इथे बसलेलो आहोत. फारुक, नो यू आरंट, आय मूव द बेंच ओव्हर देअर. इथून आता छान आपल्या गेमला स्टार्ट होते. तो काय म्हणतो, तुम्ही तर बसलेले, तुम्ही म्हणता आम्ही या बेंचवरती बसलेले आहेत, बट मी तो बेंच आता तिथून सरकवला आहे. ऑन अदर्स, ओ नो, दे ऑल फॉल डाऊन. आता जेव्हा त्यांना ऐकू येते की तो म्हणतोय की मी बेंच सरकवला आहे, ते
ज्या लाईनने बसलेले होते ते सगळे खाली पडतात. म्हणजे एक प्रकारचं त्यांच्यामध्ये ट्युनिंग सुरू झालेले आहेत. देन फारुख, आहा अमन, लेट्स डू दॅट अगेन. आणि फारुख त्यावरती हसतो आणि अमन म्हणतो की चला परत आपण स्टार्ट करूया. द फर्स्ट 5 चिल्ड्रन्स मूव टू वन साइड अँड देन सिट डाऊन अगेन. परत 5 जण येतात आणि त्यावरती त्या बेंचवरती बसतात. फारुख, व्हॉट आर यू डुईंग गाईज? ऑन अदर, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इंडिव्हिज्युअल बेंच. फारुख, नो यू आरंट. I moved the bench over there yesterday. Aman, but I moved it back here this morning. Farooq, then it's all right. Can I join you? Aman say sure. आता काय म्हणतात फारुख, काय म्हणतो तुम्ही काय करतायत? ते तिथून पडले आणि परत एका बेंचवरती जाऊन बसले. तो बेंच पण कसा आहे, इनविजिबल आहे. मग तो म्हणतो अरे मी तर कालच हलवला, तुम्ही परत कशा बसले? त्यावरती अमन आन्सर देतो की तू काल जरी हलवला तरी सकाळी आम्ही येऊन हा परत बेंच इथे अरेंज केला आणि आता इथे बसलेलो आहेत. अशा पद्धतीने तो गेम छानपणे इंटरेस्टिंग होत चालला आहे. आणि मग त्यावरती फारुख म्हणतो की मी सुद्धा आता तुम्हाला जॉईन करू का? देन दे ऑल सिट डाऊन इन अ लाईन. परत ते जण एका लाईननी बसतात. फारुख, आय हॅव ॲन आयडिया, लेट्स स्टार्ट अगेन. तो म्हणतो की मला एक आयडिया आली, चला आपण स्टार्ट करूया. गेट्स अप, वॉक अवे अँड रन अप टू द चिल्ड्रन अगेन. सगळे उठले आणि पळायला लागले. फारुख, व्हॉट आर यू गाईज डुईंग? ऑन अदर, सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. ते परत म्हणतात की तू काय करतोय? सगळे म्हणतात की आम्ही या बेंचवरती बसतोय. फारुख, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश पेंटिंग दॅट बेंच ऑन अदर्स. आता तो म्हणतोय की तुम्ही तर बसले, पण मी आत्ताच नुकता या बेंचला कलर दिलेला आहे. त्यावरती सगळेजण परत हसायला लागतात. स्टँड अप अँड वाईप इमॅजिनरी पॉईंट ऑफ देअर बॅक साईड. आणि आता त्यावरती हे सुद्धा 5 ते 6 जण आहेत ते रिप्लाय देतात की अरे तू जरी पेंट केलेला आहे तरी आता तो पेंट सुकलेला आहे आणि आम्ही म्हणजे असे कपडे वेअर केलेले आहेत की ज्याला हा डाग लागणार नाही आहे. अमन, लेट्स डू दॅट अगेन. आता ते म्हणतात चला परत आपण हा गेम कंटिन्यू करूया. अमन, मीना, चंदा, दिनेश, एकता सिट डाऊन ऑन द इमॅजिनरी बेंच. फारुख गेट्स अप, वॉक अवे अँड कम्स बॅक अगेन. हे सगळेजण परत बसले. त्यामध्ये फारुख उठला आणि चालायला लागला, परत त्यांच्याजवळ आलाय. व्हॉट आर यू गाईज डुईंग? सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश पेंटिंग दॅट बेंच. ओ दॅट्स ओके, वी ऑन हॅव अवर इनविजिबल पॉईंट सूट्स ऑन. तो परत म्हणतोय की हा गेम स्टार्ट करूया आणि म्हणतोय की आता मी या बेंचला कलर दिला. तर त्यावरती सगळे रिप्लाय देतात की तू जरी कलर दिला तर आता आम्ही कलर न लागणारा किंवा कलरचा काही परिणाम न होणारा असे सूट येथे वेअर करून बसलेलं आहो. देन फारुख, आय हॅव अनदर आयडिया. फारुख म्हणतो परत माझ्याकडे एक आयडिया आहे. वॉक अवे अँड कम बॅक अगेन. ते चालतात आणि परत रिटर्न येतात. फारुख, व्हॉट आर यू गाईज डुईंग? ऑन अदर, वी आर मूव्हिंग दिस इनविजिबल बेंच. फारुख, आय हर्ड दे आर सर्विंग इनविजिबल केक्स इन दॅट हॉल देअर. ते म्हणतात की तुम्ही काय करतायत? तर सर्व उत्तर देतात की आम्ही हा इनविजिबल जो बेंच आहे तो सरकवतोय. तेवढ्यात फारुख म्हणतोय की मला असं ऐकायला आलं आहे, आय हिअर दॅट आर सर्विंग इनविजिबल केक्स इन दॅट हॉल देअर. त्या हॉलमध्ये इनविजिबल केक सर्व केले जात आहे, चला आपण तिथे जाऊया. म्हणजेच काय तर एक असा विशेष काही हे नाही, आपला हा लेसन नाही, एक प्रकारचा गेम आहे. मुलं इमॅजिनरी त्यांची लेवल वाढली पाहिजेत, त्यामधून कन्व्हर्सेशन जमलं पाहिजेत, यासाठी हा लेसन आहे. सो इन दिस वे वी हॅव टू कम्प्लीट अवर दिस लेसन. नाव वी सी द वर्कशॉप ऑफ दिस लेसन.